नमस्कार मित्रांनो, आपण आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका इको जॉगिंग ट्रॅक जे की आपल्या इस्कॉन टेम्पलकडे जाताना लागतो. तर इको जॉगिंग ट्रॅक म्हटलं की आपल्यासमोर एक वेगळं चित्र उभं राहतं. जसं की एकदम व्यवस्थित ट्रॅक, त्याच्या अवतीभोवती झाडं वगैरे. पण जर आपण हा ट्रॅक बघितला तर इथे जागोजागी अक्षरशः म्हणजे या इको ट्रॅकची बकाल अवस्था झालेली आहे. तुम्ही जर बघत असाल, जागोजागी झाडं तोडून इथे बाजूलाच टाकलेली आहे. बांधकामं चालू आहेत, त्यांचं सामान बांधकामाचं इथेच पडलेलं आहे. लोक कचरा येऊन इथेच टाकतात. ट्रॅकच्या अक्षरशः मध्यभागी इथे कचरा आपल्याला दिसतोय आणि भयंकर अशी दुरावस्था या इको जॉगिंग ट्रॅकची झालेली आहे. 2 वर्षापूर्वी हा ट्रॅक ज्यावेळेस विकसित झाला होता त्यावेळेस खूपच अगदी व्यवस्थित आणि इथे खूपच उत्तम असा ट्रॅक आणि असं वाटत होतं की खूप चांगला असं गार्डन होईल. पण तसं न होता याची अक्षरशः बकाल अशी अवस्था त्यामध्ये आपल्या काही निसर्गप्रेमींनी काही झाडं लावलेली आहेत, ते त्याचं संवर्धन करतात. हीच ही जमेची बाजू आणि अक्षरशः बकाल अशी अवस्था या इको जॉगिंग ट्रॅकची झालेली आहे. बाजूला जो काही रस्ता आहे इस्कॉन टेम्पल लगत जाणारा, मोठा रस्ता लहान करून तिथं फुटपाथ बसवण्याचं काम चालू आहे. पण तसं आणि या ट्रॅकला गरज असून देखील याची काहीच देखभाल होत नाही. हे मात्र फारच दुर्दैवाची गोष्ट आहे.